ब्रह्मपुत्रा हे फक्त एका नदीचं नाव नाहीये, ही आहे एक प्रचंड शक्ती, एक अशी शक्ती जी जीवन देते, सुपीक मैदानं घडवते. पण त्याच वेळी ती विनाशकारी पूर आणि विध्वंसही घेऊन येते. विचार करा, एक अशी ताकद जी अख्ख्या राष्ट्रांना आणि लाखो लोकांच्या आयुष्याला आकार देते. चला तर मग या शक्तिशाली नदीचा हा दुहेरी प्रवास म्हणजे जीवन आणि प्रकोपाचा जवळून समजून घेऊया. ब्रह्मपुत्रा या नावाचा संस्कृतमधला अर्थ आहे ब्रह्माचा पुत्र. हे खूपच खास आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीत आपण बहुतेक मोठ्या नद्यांना देवी मानतो, नाही का? पण ब्रह्मपुत्रा नदीला पुरुष मानलं जातं. आणि हेच वेगळेपण तिच्या संपूर्ण प्रवासाला एक प्रकारचं पौराणिक गूढ वलय देतं. आता गंमत बघा, ही नदी एकच आहे, पण तिचा प्रवास जसजसा देशांच्या सीमा ओलांडतो ना, तसतशी तिची ओळखही बदलते. एकाच नदीला तब्बल 4 वेगवेगळी नावं आहेत. यावरूनच तिचं आंतरराष्ट्रीय स्वरूप अगदी सुरुवातीलाच आपल्या लक्षात येतं. तर बघा, तिचा प्रवास सुरू होतो थेट तिबेटच्या उंच पठारावरून. तिथे तिचं नाव आहे यार्लुंग चांगपो. मग ती भारतात येते अरुणाचल प्रदेशमध्ये आणि तिचं नाव बदलून होतं सियांग. पुढे आसामच्या त्या विशाल मैदानात तिला तिचं सगळ्यात ओळखीचं नाव मिळतं, ब्रह्मपुत्रा. आणि प्रवास संपता संपता बांगलादेशात ती बनते जमुना. म्हणजे बघा, एकच नदी पण ओळख मात्र 4. चला आता या नदीच्या अवाढव्य भौतिक प्रवासाचा मागोवा घेऊ. तिचा प्रवास आकाशाला भिडलेल्या हिमालयाच्या शिखरांवरून सुरू होतो आणि हजारो किलोमीटरचा टप्पा पार करून ती शेवटी समुद्राला जाऊन मिळते. फक्त कल्पना करून बघा, या नदीचा उगम होतो तिबेटमधल्या हिमालयात, कैलास पर्वताजवळ, तब्बल 5300 मीटर उंचीवर. तिथे असलेल्या आंगसी नावाच्या हिमनदीतून ती उगम पावते. आणि मग इथूनच हिमालयाला समांतर वाहत तिचा पूर्वेकडचा लांबचा प्रवास सुरू होतो. तिचा सगळ्यात जास्त प्रवास म्हणजे जवळपास 1600 किलोमीटर तिबेटच्या दुर्गम भागातून होतो. त्यानंतर ती सुमारे 900 किलोमीटर भारतातून आणि 400 किलोमीटर बांगलादेशातून वाहते. हा जो 3 देशांमधला तिचा प्रवास आहे ना, तोच तिला एक गुंतागुंतीची आणि तितकीच महत्त्वाची आंतरराष्ट्रीय नदी बनवतो. पण ब्रह्मपुत्रा केवळ वाहत नाही, ती एक महान निर्माता आहे. म्हणजे तिचं पाणी सुपीक प्रदेश घडवतं आणि एका अद्भुत जीवसृष्टीला आधार देतं. पाहूया तिची ही निर्मात्याची भूमिका कशी आहे. नदीच्या या निर्मिती क्षमतेची 2 अप्रतिम उदाहरणं आहेत. एक म्हणजे आसाममधलं माजुली बेट. हे जगातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं नदीबेट आहे आणि एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्रसुद्धा. तर दुसरीकडे समुद्राजवळ ती जगातला सर्वात मोठा खारफुटीचा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन तयार करायला मदत करते, जे आपल्या रॉयल बेंगॉल टायगरचं घर आहे. बघा, एकाच नदीची ही 2 किती अद्भुत रूपं आहेत. ब्रह्मपुत्रेचं खोरं म्हणजे जैवविविधतेचं एक खजिनाच आहे. एक शिंगी गेंडा, रॉयल बेंगॉल वाघ, गंगेतला डॉल्फिन, भारतीय हत्ती आणि असंख्य प्रकारचे स्थलांतरित पक्षी इथे सुखाने नांदतात. काझीरंगा आणि मानससारखी जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानं तर पूर्णपणे याच नदीवर अवलंबून आहेत. पण याच जीवनदायिनी नदीला एक दुसरी विनाशकारी बाजूसुद्धा आहे. जेव्हा ती आपलं रौद्र रूप धारण करते, तेव्हा तिची तीच शक्ती प्रकोपात बदलते. दरवर्षी येणारे ते भयंकर पूर हे तिचं तेच रौद्र रूप आहे. पण प्रश्न असा पडतो की या नदीच्या प्रचंड प्रकोपाला चालना नक्की कशामुळे मिळते? तिच्या या विनाशकारी रूपामागे नेमकी कोणती कारणं दडली आहेत? यामागे 3 मुख्य कारणं आहेत. एक, मान्सूनचा तो धोधो कोसळणारा पाऊस. दुसरं, हिमालयातल्या बर्फाच्या नद्या म्हणजे हिमनद्या, त्यांचं वितळणं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, नदी स्वतःसोबत जो प्रचंड गाळ वाहून आणते तो. आता होतं काय की या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मपुत्रा जगातल्या सगळ्यात जास्त पूर येणाऱ्या नद्यांपैकी एक बनते. आणि याचा परिणाम नदीच्या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप. खरं तर ब्रह्मपुत्रा जगातल्या सर्वाधिक गाळ वाहून नेणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. हाच गाळ एका बाजूला सुपीक मैदानं तयार करतो, पण दुसऱ्या बाजूला तोच नदीचं पात्र उथळ बनवतो. आणि त्यामुळे पुराची तीव्रता वाढते आणि नदीला सतत आपला मार्ग बदलायला भाग पाडतो. पण नैसर्गिक प्रकोपांसोबतच आता ही जीवनरेखा मानवी हस्तक्षेपामुळेही धोक्यात आली आहे. आजची आधुनिक आव्हानं, नदीचं आरोग्य आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचं जीवन दोन्ही धोक्यात आणत आहेत. विकासाच्या नावाखाली या नदीवर मोठमोठे जलविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. सुबनसिरी लोअर, रंगा नदी आणि दिबांगसारखे प्रकल्प. हे ऊर्जेसाठी नक्कीच महत्त्वाचे आहेत, पण त्यांच्यामुळं एक मोठा वादही निर्माण झाला आहे. या धरणांच्या बाबतीत 2 बाजू आहेत. एकीकडे ऊर्जेची मोठी गरज आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाची होणारी हानी, भूकंपाचा धोका आणि लोकांचं विस्थापन यांसारख्या गंभीर चिंता आहेत.
हा खरं तर विकासाचं वचन आणि विनाशाची भीती यांच्यातला एक मोठा संघर्ष आहे. आज या नदीसमोर एकाच वेळी अनेक धोके उभे आहेत. पूर आणि धूप तर हवामान बदलामुळे अधिकच गंभीर होत चालले आहेत. त्यातच प्रदूषण आणि जंगलतोड तिच्या आरोग्याला हानी पोचवत आहेत. आणि ह्या सगळ्यावर आंतरराष्ट्रीय राजकीय तणावाचं सावट आहेच. हे सर्व धोके एकमेकांशी जोडलेले आहेत. मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय? या नदीचं भविष्य तिच्या काठावर वसलेल्या देशांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. एका सामायिक नदीसाठी एक सामायिक दृष्टिकोनच हवा. ब्रह्मपुत्रेचं संरक्षण करण्यासाठी एक बहुआयामी दृष्टिकोन लागेल. आंतरराष्ट्रीय सहकार्य, मोठ्या प्रमाणावर वनीकरण, प्रभावी पूर व्यवस्थापन प्रणाली, पाणथळ जागांचं संरक्षण आणि शाश्वत विकास यांसारखे उपाय एकत्र राबवणं खूप गरजेचं आहे. कारण कोणताही एक उपाय इथे पुरेसा ठरणार नाही. हा एक विचार या समस्येचं गांभीर्य खूप छान अधोरेखित करतो. तो असा आहे की ब्रह्मपुत्रेचं भविष्य हे आशियातील लाखो लोक आणि परिसंस्थांच्या भविष्याशी खोलवर जोडलेलं आहे. या एका वाक्यातून या नदीचं शाश्वत व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 3 देश मिळून त्यांच्या या एका सामायिक नदीला वाचवू शकतील का? या नदीचं अनिश्चित भविष्य सहकार्याच्या याच सर्वात मोठ्या आव्हानावर अवलंबून आहे.